ठीक आहे. मग आज कसे आहात? ऑन करा. माईक ऑन. मस्त मस्त जबरदस्त. व्हेरी गुड. नाव आय लाईक इट. आता हे खरं मला आवडलं. हं? कारण की खरेपणाला टिकणारी माणसंच आवडली जातात बाकीच्यांना पण. ओके. नाव थँक्यू सो मच. इथपर्यंत टिकलात. 6 दिवस टिकणं खाऊ नाही. आम्ही पण बाकीचे सेशन्स घेतो. गर्दीपणा. गर्दी गर्दीचं काय करायचं? हं? बरोबर की चूक? बोला. बरोबर आहे. गर्दीचं काय करायचं? चालेल. मग काल काल आपण काय केलं? ऍक्टिव्हेशन केलं. ऍक्टिव्हेशन हा. ऍक्टिव्हेशन कोणाला काय अनुभव आला? चालू करू. किती काय बोलायचं बोल. मॅडम, डोळे बंद केले ना तरी पण असं खूप फील होतं. म्हणजे मी तर पहिल्यांदाच असं हे केलं. पहिलं कसं डोळे बंद केले तरी आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी अशा आठवायच्या येते, पण आता कसं होतं डोळे बंद केले ना एकदम रिलॅक्स वाटतं आणि काहीतरी असं गोल गोल फिरल्यासारखं पण असं व्हायब्रेशन वेगळेच मला दिसत आहे. पण तेच मला अजून पुढचं हे म्हणायचं होतं की हे नक्की बोलतात ना, हे आपलं एक एनर्जीच आहे ना. पण येस. अजून कलर वगैरे ते मला अजून नाही ते हे झालं थोडं गरजच थोडं म्हणजे नाही माझं दिसायची. नाही ना. गरजच नाहीये की असं काही दिसलं नाही पाहिजे. ना. बरोबर. अजिबात नाहीये. इट इज नॉट अ हा प्रोटोकॉल की हे असं दिसायला असं दिसलं असं काही नाहीये. हा काहीच काही काहींना नसतं. दिसणार पण नाही. गरजच नाहीये ह्या गोष्टींची. मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते ना ते स्वतःहून असं एकदम फील असं होतं मला. मेन पहिलं तुम्हाला कसं काय व्हायचं फील खूप. होणार? तुमच्या हम्म हातांमधली ऊर्जा तुम्हाला आता हळूहळू फील व्हायला सुरू होणार. पूर्ण हळूहळू. असं इथून पुन्हा होय. असं खाली खाली असं हे होतंय. हेड पासून ते हे पूर्ण हे बॉडी एक्सपेक्ट पर्यंत करायचं. असं. ह्याच्या पलीकडे हा अजून आपण काम केलंच नाहीये. हा हा नाही पण माझी अजून आपण सुरुवात तरी. प्रॅक्टिसच केली नाही. आपण सुरुवातच केली हा नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीला वेळ लागणार. एका दिवसात तुम्हाला हं. रूप येणारच नाही. किती किलोभर तूप खाल्लं तरी पण. आणि इनडायजेशन होणार. मॅडम, आणि आपण असं झोपलो तरी पण असं म्हणजे होतं. जस्ट झोपला आणि डोकं शांत ठेवलं तरी पण हे असं चालू होतं म्हणजे एकदम रिलॅक्स वगैरे. पहिलं कसं व्हायचं मला अशी भीती वगैरे, मला असं असं दडपण यायचं. पण आता ते असं दडपण काही पण नाही. नाहीये. आता 6वा दिवस आहे. बघा हळूहळू या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत ऍक्टिव्हेशन रोज करा. काल काय शिकवलंय ते ऍक्टिव्हेशन रोज करा. रोज चक्रानं ऍक्टिव्ह करा, हील करा. तुमचे आपोआप व्हायब्रेशन हळूहळू वाढणार. ओके. ओके. आज सकाळी शक्तिपात घेतला, दुपारी बोलणार चमत्कार झाला तर नाही होणार. नाही नाही है नाही, ना? जस्ट सकाळी थोडं थोडं सुरू झालंय. शक्तिपात गेल्यावरती दुपारी मेसेज येतात, अरे काहीच नाही होते. अरे कसं होणार? ऍक्टिव्हेशन नाही हा. केलं आपण, काहीच नाही केलं. काहीतरी मेहनत करावी लागणार ना. इथे आपल्याला चमत्कार करायला बोलवलंच नाहीये कोणी. नाही मॅडम बरोबर. मॅडम मला ओके. एक बोलायचं होतं. आपण याच्यामध्ये असं काही जाणवते का, म्हणजे आपल्या पायाकडून अशी खूप फास्ट वेगाने एनर्जी चालली आहे वरच्या दिशेनं. हो. आणि हा मला हे रात्री जाणवत होतं आणि पूर्ण रात्रभर झोप पण नाहीये. म्हणजे पहिल्यांदा माझ्या म्हणजे मला तर मॅडम वरच्या याच्यामध्ये टिकने पे विकनेस जाणवत होता. म्हणून माझं म्हणणं एकच होतं की ते विकनेस जाणवत होता. असं होऊ शकते का? नाही होऊ शकत. नाही ना. ठीक आहे. नाही. मॅडम, सराव करण्याकरता आपल्याला त्या प्रार्थना आणि आपण जे हिलिंग करणारे शब्द आहेत ना ते एकदा जर नोट केले तर मग आम्हाला ते सराव करायला अडचण येणार नाही. काही चुकीचे शब्द यावर. उद्या नोट्स मिळतील ना सर तुम्हाला. ओके ओके ठीक आहे. आणि ह्याच्या पुढे तर आपण रोज समजा जे काही लेवल 2 ला येतील ते रोजची आपण प्रॅक्टिस करणार. त्याला तर आपण पूर्ण डिटेल देणार की अफर्मेशन कसे बनवायचे. प्रत्येक ओके त्याचे पण वेगळी नोट्स आहेत की अफर्मेशन लिहिलेले. हं? आणि तुम्हाला डेली प्रॅक्टिससाठी काय बोलायचं आहे रोज त्याची पण वेगळी पीडीएफ मिळणार. ओके ठीक आहे. ते ते त्या गोष्टी तर अजून एक्स्ट्रा मिळणार. म्हणजे ते तर डिटेलमध्ये मिळणार. ओके. इथे सगळ्यांना तर सगळं आपण प्रोव्हाइड नाही करू शकत ना. लेव्हल 2 ला आपल्याला डिटेलमध्ये सगळं येणार. आपल्याला स्वतःला काय करायचंय, स्वतःला कोणते अफर्मेशन बोलायचे, पूर्ण तुम्हाला पीडीएफ मिळणार इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये. ते सगळं ते तिथे सगळं मिळणार. सेकंड अँड थर्ड लेवलला, कारण की या लेवल आपण सगळंच नाही देऊ शकत नाही. कारण की ते तुम्हाला माहिती आहे नियम आपण पहिल्या दिवशी शिकलेत. नाही, अगदी बरोबर आहे. आता जे चाललंय ते योग्य चाललेलं आहे. हो, देणार ना सगळं.
आपण देणार. नोट्स आपण पूर्णपणे आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आणि काही प्रश्न? तर आजचा आपला टॉपिक आहे चक्रा सिस्टम. आपले जे 7 चक्र आहेत. चक्र म्हणजे काय ऐकलं असेल प्रत्येकाने? 7 चक्र. हो. कानावर तरी पडलं असेल आपल्या. मॅम लेवल 1 साठी रोज काही काय प्रॅक्टिस? उद्यापर्यंत थांबा. सोमवारी पैसे भरा म्हणून सगळे पैसे मिळेल. अपेक्षित मधल्यामध्ये लटकले वर ना खाली. नकाशात पण बघा मधल्यामध्ये. बरोबर की नाही? सत्य परिस्थिती आहे. असो. चक्र सिस्टीम. हे बघा. चक्र म्हणजे काय? थोडक्यात आपला ऑलरेडी वेळ गेलेला आहे. चक्र म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये ना शक्तींचे, एनर्जीचे ना केंद्र असतात. ओके. आपले कसे पॉवर हाऊस असतात प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक लोकेशनमध्ये, तसे आपल्या बॉडीमध्ये पण एनर्जीचे सेंटर्स आहेत. त्यातले जे मेन सेंटर आहेत ते म्हणजे हे 7 चक्र. ओके. असे 100 पेक्षा जास्त आहेत. पण जे मेन आपण काउंट करतो, जे आपल्या कुठे आहेत? स्पायनल कॉर्डमध्ये, रीढ की हड्डी. त्याच्यामध्ये आहेत ते म्हणजे आपले 7 मेन चक्र. ह्यांची ओपनिंग ना दोन्ही बाजूला असते, पुढे पण असते आणि मागे पण असते. ओके. तर आता हे 7 मेन चक्र म्हणजे कोणते? मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र ऐकलं असेल तुम्ही. आता फक्त ऐकून घ्या, मी स्लाइड शो करणार आहे. त्याच्यानंतर मणिपूर चक्र, हृदय चक्र म्हणजे हा अनाहत चक्र, थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. तर मग यांचं काम काय आहे? कशाला आपल्याला याच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे? हे बघा, प्रत्येक माणूस सेम नाहीये. का सेम नाही? तर आपण काय शिकलो शाळेमध्ये? आपले डीएनए वेगळे आहेत, जीन्स वेगळे आहेत. मग हे डीएनए, जीन्स काय आहे हे सगळं? तर आपले डीएनए असो, आपले जीन्स असो, आपले 7 चक्र असो, ह्यांचं कनेक्शन आपल्या एनर्जी बॉडीशी आहे, ऑराशी आहे. आणि आपल्या आत्म्याचं सुद्धा. आपले 7 चक्र, ह्यातले एक एक चक्र आपल्या ऑराच्या एक एक आवरणाशी कनेक्टेड आहे. पुढे 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 करून आपण मराठीमध्ये काय बोलतो आपल्या ह्याच्यामध्ये की 5 कोश, पंचकोश आहेत. अन्नमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे. त्याच्यानंतर कोणता एक कोश राहिला माझा? अजून आणखी एक कोश आहे. असे 5 कोश आहेत. त्याचप्रमाणे आता हे तुम्ही कोरिलेट करा. कोश आणि लेयर्स कोरिलेट होत आहे. मराठीमध्ये कोश बोलतात, आपल्या इंग्लिशमध्ये काय बोलणार? लेयर्स आहे किंवा बॉडीज आहेत. फिजिकल बॉडी, एथरिक बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, कॉझल बॉडी, सुप्राकॉझल बॉडी, निर्वाणा बॉडी. असं एक 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 बॉडीज त्या चक्रांशी कनेक्टेड आहेत. आणि ह्या सगळ्या जे चक्र आहेत ते आपल्या नाड्यांशी कनेक्टेड आहेत. नाड्या आहेत ना, 72,000 नाड्या आहेत आपल्या नाभी चक्रातून, आपल्याला माहिती आहे. आपल्या दत्त महाराजांना किती गुरु होते? 72 गुरु. नाड्या 72,000 नाड्या. गुरु म्हणजे 72 गुरु नाही त्यांनी जमा केलेले, निसर्गातलेच गुरु होते त्यांचे. 72,000 नाड्या आतमध्ये पण होत्या. काय बोलतो आपण? काय म्हणजे आहे काय हे एक्झॅक्टली? फक्त शब्द नाहीयेत ही. अशा खूप नाड्या आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत. ज्या मेन 3 आहेत, इडा पिंगळा सुषुम्ना, काय आहेत त्या? बॅलन्स करतात आपल्याला. ह्यांना बॅलन्स केलं, ह्यांना स्विच केलं ना, तर आपलं बॉडी टेम्परेचर पण स्विच होऊ शकतं. एवढी ताकद आहे त्यांच्यात. मधली सुरू झाली तर आपला परमार्थ सुरू झाला. तो एक कन्सेप्ट वेगळा, तो राहू देच. तर आता आपल्याला मग ह्याचं स्टडी करणं का गरजेचं, अंडरस्टँड करणं का गरजेचं आहे? कारण की आपल्या जे चक्र असतात त्या चक्राच्या हिशोबाने माणसाची विचारसरणी, माणसाची भावना, त्याचं व्यक्तिमत्व, त्याची ऍक्शन, त्याचं भविष्य, त्याचा पाठचा पास्ट, ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. मग कशा आहेत? हे कशाशी कनेक्टेड आहे म्हटलं? ऑराशी. ऑरा कशाशी कनेक्टेड आहे? पहिल्या दिवशी काय शिकलो? सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड कशाशी कनेक्टेड आहे? आपला रोजची ऍक्शन, गेल्या कित्येक जन्माची मेमरी, येणाऱ्या ह्याची प्लॅनिंग, ह्या सगळ्याशी कोण कनेक्टेड आहे? सबकॉन्शियस माइंड. सगळा डेटा याच्यामध्ये कित्येक जन्माचा डेटा आहे. आणि तो डेटा आपण कॅरी करून जेव्हा आईच्या उदरामध्ये येतो तेव्हा डायरेक्ट फिजिकल बॉडी बनायला सुरू नाही होत. सायंटिफिकली आपण काय बोलतो? आधी ब्रेनचा इकडचा स्ट्रक्चर आपला मस्तिष्क बनतं, मग हळूहळू खाली बनतं, बरोबर? पण ऍक्च्युअली स्पीकिंग जो एक गोळा तयार होतो ते बनायच्या आधी तो काय असतो? आपली एनर्जी बॉडी. एनर्जी बॉडी आली कुठून? एनर्जी बॉडी म्हणजे आताचा आपला ऑरा. आणि त्याच्या आतमध्ये ते बाळ हळूहळू तयार होतं.
तर एनर्जी बॉडी बनली कशी? जो कर्माचा डेटा आहे ना, जीन्स आहेत, कर्म आहेत, सबकॉन्शियस माइंडचा डेटा आहे, त्याच्याने एनर्जी बॉडी आधी बनली. त्याच्यातून स्त्रोत म्हणजे ऊर्जा घेऊन कोण बनते? आतमध्ये आपली फिजिकल बॉडी बनते. सो दिस इज द लॉजिक बिहाइंड इट. मग आधी काम कशा मुळात आलं कोण आधी? फिजिकल बॉडी. मग जी आली, जे मूळ आहे, तिच्यावर काम करणं गरजेचं आहे की नाही? बरोबर. म्हणून हे चक्रा सिस्टम आपल्याला शिकणं गरजेचं आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा हे चक्र जे असतात ना, ते एखाद्या बर्डच्या किंवा कळीच्या फॉर्म मध्ये असतात. जसं जसं आपलं वय वाढतं, आपली ग्रोथ होते, तसं तसं ते उमलायला सुरू होतं. ते काय होणार? उमलणार, ब्लॉसम होणार. मग काय होतं? कोर्स ऑफ टाइम मध्ये आपण आपल्या जीन्स वरती डिपेंड आहे. आपलं संगोपन, आपल्या आई वडिलांचे जीन्स, त्यांची कर्म. प्रत्येक माणूस 3 पिढ्यांचे कर्म कॅरी करतो. आईच्या साईडचा, वडिलांच्या साईडचा. बरोबर. असे 3 पिढ्यांचे कर्म सुद्धा आपण कॅरी करतोय, भोगतोय. स्वतःचे सोडा, बाकीच्या 3 पिढ्यांचे पण आहेत. कुठे ना कुठे जीन्स आलेत ना प्रत्येकामध्ये. सो दॅट इज आर कर्म 3 पिढ्यांचे. बरोबर. मुलीचे लग्न झाल्यावरती पण सासरचे पण आले की नाही? इकडूनचे 3, इकडचे 3. सो यू अंडरस्टँड, हे फक्त आपलं नाहीये. त्या लेवलला जाऊन जेव्हा आपण काम करतो आणि मग आपल्याला कळतं की ओके, हे सगळं सॉल्व्ह का होतंय आता आपलं आयुष्यातले सगळे इश्यूज, तिकडे काम केल्यावरती. इथपर्यंत कळलं आहे? मग या कोर्स ऑफ टाइम मध्ये काय होतं? कधी कधी चक्र पूर्ण उमलतं, कधी अर्ध उमललेलं राहतं, नाहीतर ओव्हर ऍक्टिव्ह होतं, नाहीतर ब्लॉक्ड राहतं. त्याला बोलतो मग चक्र ब्लॉक्ड आहे किंवा इम्बॅलन्स्ड आहे किंवा बॅलन्स्ड आहे किंवा अति जागृत आहे. अति म्हणजे हायपर ऍक्टिव्ह आहे किंवा हायपो ऍक्टिव्ह आहे. ही भाषा कळली आता? जास्त ऍक्टिव्ह, कमी ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह. इनऍक्टिव्ह म्हणजे पूर्ण ब्लॉक किंवा इम्बॅलन्स. आपल्याला काय करायचंय? ह्यातलं काही नाही करायचं, आपल्याला बॅलन्स पाहिजे. ओके. म्हणून मग आता रोल कोणाचा येतो? शक्तिपात, ग्रँड मास्टर काय करतात? जे काही तुम्हाला आता वेगळं वेगळं जाणवतंय, ती तुमची काय चालू आहे? शरीरामध्ये तुमचं करेक्शन चालू आहे. प्रत्येकाला अनुभव वेगळा येणार, काहींना अनुभव येणारच नाही. म्हणजे विचार करा किती ती ब्लॉक्ड आहे सगळं. उलटा विचार करायचा. आपण काय विचार, काहीच होत नाही. ती त्या लेवलला जाऊन, सूक्ष्म लेवलला जाऊन काम करते. कदाचित तुम्हाला बाहेरच्या लेवलला जाणवणारच नाही, इतकं सूक्ष्म आतमध्ये ते आहे. आत गेलेलं, त्याला बाहेर काढायला वेळ लागेल, तेव्हा तुम्हाला बाहेर जाणवेल. सगळ्यांनाच लगेच बाहेर जाणवणार नाही. हे ऐकायला पुढे तुम्ही थांबाल तर कळेल. बरोबर. हा त्याचा पटचा लॉजिक आहे. जोपर्यंत लॉजिकच कळणार नाही. आता प्रत्येक माणूस वेगळा. मी काय म्हटलं? तुमच्या चक्राच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने माणूस वेगळा वागणार. आता एखाद्या माणसाचं वागण्याचं कारण आपल्याला कळलं तर आपण त्याच्यावर रागवू का? त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटेल का? त्याच्याबद्दल कोणत्या प्रकारची निराशा येईल का आपल्याबद्दल? आपल्या मनात नाही येणार. उलट आपण काय बोलू? थांब, तुला मदत करतो आपण. ओके, असा वागतोयस का? थांब, तुझं हे चक्र इम्बॅलन्स्ड वाटतं. त्याच्यावर राग नाही येणार आपल्याला. कधी कधी मी तर हसते. ओके. आपण काय करू शकतो? उलट त्याला मदत करू शकतो. बरोबर की नाही? आणि असं केल्यावरती आपल्या आयुष्यातले रिलेशनशिप्स मधले आणि ऑफिस मधले असो, इकडचे तिकडचे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जे टेन्शन येतं ते किती कमी होईल. रोजचं बर्डन येतं किती कमी होईल. रोज कोण ना कोण भेटतं, रोज कोण ना कोण काहीतरी घडतंय, रोज कोण ना कोण काहीतरी बोलतंय. जर ह्या गोष्टी आपल्याला कळल्या, प्रोसेस तर सोडून द्या, कळल्या तरी किती बरं होईल आणि किती आपल्या सोल्युशन्स असेच भेटतील आपल्याला. मग कशाला राग येईल? काल मला कोणी काय प्रश्न विचारला, राग आला का मॅडम? कशाला येईल? मला मला माहिती आहे काय चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. होय की नाही? पुढचे प्रश्नच येत नाहीत ना, ते प्रश्न तिकडेच खंडित होतात. कसे येणार? बरोबर आहे की नाही? ओके. तर आज आपण हे शिकणार. लेट मी शेअर दी स्क्रीन. स्क्रीन दिसते आता सगळ्यांना? चालेल.
हे आहेत आपले 7 चक्र आणि ऑरिक बॉडी म्हणजे ऑराचे लेयर्स, जे प्रत्येक लेयर प्रत्येक बॉडीला आपल्या चक्रांना कनेक्टेड असतात. पुढचं सांगते मी तुम्हाला मेन. हे त्या दिवशी आपण शिकलो आभा मंडळ कसं क्लीन करायचं, कसं स्वतःचं आभा मंडळ बघायचं, ऑरा स्कॅनिंग त्या दिवशी शिकलो की नाही आपण. आता हे आहेत मेन चक्र आपले. जे खाली आहे सगळ्यात बेसला ते म्हणजे काय आपलं रूट चक्र, मूलाधार चक्र. मूलाधार म्हणजे माझ्या जीवनाचं मूळ, शरीराचं मूळ, बेस, म्हणून मूलाधार चक्र आणि त्याला रूट चक्र म्हणतात. रंग आहे लाल. ह्याच्या डिटेलमध्ये मी सांगणार आहे. आता फक्त तुमच्या डोळ्यासमोर हे समजू देत कुठे कुठे त्याचं लोकेशन आहे, म्हणून मी तुम्हाला हे दाखवत आहे. आपल्या नाभीच्या 3 बोट खाली आहे ते म्हणजे हे स्वाधिष्ठान चक्र. त्याला इंग्लिशमध्ये बोलतात सॅक्रल चक्र. ऑरेंज कलरचं चक्र आहे. त्याच्यावरती नाभीच्या 3 बोटवरती हे आहे मणिपूर चक्र. कोणतं चक्र? मणिपूर, मणिपूर चक्र. त्याचं विश्लेषण मी देईल पुढे. रंग आहे पिवळा. त्याच्यावरती आहे अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. नेक्स्ट आहे कुठे आहे? छातीच्या मध्यभागी. पुढे आहे विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र, लाईट ब्ल्यू कलर. नेक्स्ट कम्स थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र, डार्क ब्ल्यू कलर, जांभळ्या कलरचं चक्र. त्याच्यानंतर पर्पल कलरचं चक्र आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र, टाळूच्या ठिकाणी. हे आहेत मेन आपली 7 चक्र. आधी हे एवढं डोळ्यासमोर असू द्या काय आहे एक्झॅक्टली. ओके, असं असतं. पुढे इथे मी तुम्हाला दुसरा PDF शेअर करते. हा PDF दिसतोय आता सगळ्यांना चक्राचा? हो. तर हे चक्र काय करतात नेमके? पहिला आहे मूलाधार चक्र. मूल, आधार. माझ्या शरीराला काय देतो? आधार. जर हे चक्र इम्बॅलन्स असेल तर काय वाटेल? मला आधार नाहीये, मी सेफ नाहीये. किती कॉमन सेन्स आहे, हो की नाही? आणि हाच जर आधार असेल तर काय वाटेल? मी तर जगाला सगळ्यात सेफ व्यक्ती आहे, कॉन्फिडंट आहे, मी स्टेबल आहे, मी ठाम आहे. ग्राउंडिंग देतं ते आपल्याला. ग्राउंडिंग, सर्व्हायव्हल, सेफ्टी, बेसिक ज्या नीड्स आहेत त्या सगळ्या आपल्या काय होणार? फुलफिल होणार, पूर्ण होणार जर हा चक्र पूर्ण आपला बॅलेन्स्ड असेल तर. ठीक आहे. सिक्युरिटीची फिलिंग येणार, स्टेबिलिटी येणार आयुष्यामध्ये. आपण कशाला घाबरणार नाही. तर अशासाठी आपल्याला कोणता इम्पॉर्टंट असतो? तो म्हणजे मूलाधार चक्र. रंग आहे रेड कलर, लाल रंग आहे. त्याचं तत्व आहे पृथ्वी. पृथ्वी तत्व आहे. काय आहे? पृथ्वी काय देते? आपल्याला आधार देते. म्हणून याचं तत्व काय आहे? पृथ्वी. हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? नेहमी आपण जेव्हा चक्रा सिस्टमचा विचार करू ना किंवा शिकू ना तेव्हा काय करायचं माहितीये? आपल्याला बघायचं असेल की ह्या चक्राशी म्हणजे कोणते कोणते सिम्पटम्स आहेत जे आपण ह्या चक्राशी संलग्न करू किंवा कनेक्ट करू शकतो. तर असा विचार करायचा, त्या चक्रांच्या बाजूला अवयव नेमके कोणते कोणते आहेत, कोणते कोणते ऑर्गन्स आहेत माझे. आता हा चक्र कुठे आहे? आपल्या टेल बोनच्या इथे, जिथे आपला मणका संपतो त्याच्या खाली आहे, बरोबर? त्याच्या एंडिंगला आहे. मग त्याच्या आजूबाजूला नेमके कोणते कोणते आपले अवयव आहेत असा विचार करायचा. कोणते ऑर्गन आहेत आपले त्याच्या बाजूला बघा जरा, कोणते येतील. मग त्या ऑर्गन मध्ये काही डिफेक्ट असेल तर आपण त्याचं कनेक्शन मूलाधार चक्राशी लावू शकतो. एक्सक्रिटरी सिस्टम, आपला जो काही खालचा पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड काही इश्यू असतील तर आपल्याला कळता येईल की आपला मूलाधार चक्रामध्ये काहीतरी इम्बॅलन्स्ड आहे किंवा ब्लॉक्ड आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं अजून मी डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके. आता फक्त एवढं समजून घ्या वरवरच्या गोष्टी. स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र ऑरेंज कलर आहे, नारंगी रंगाचं. लोअर ॲब्डॉमन मध्ये म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली ते प्रस्थापित आहे. त्याचा एलिमेंट, त्याचं तत्व आहे ते म्हणजे पाणी. चंचल, पाण्यासारखं. क्रिएटिव्हिटी, उथळ, गहिरा सगळं आहे याच्यामध्ये. क्रिएटिव्हिटी आहे, सृजनशीलता, काहीतरी नवीन बनवण्याचं, नवनिर्मिती आहे. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे चक्र? नवनिर्मिती, सृजन. आता ह्याच्या बाजूला कोणते ऑर्गन आहेत सृजन करते? म्हणजे विचार करा, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, किडनीज आहेत, फिल्ट्रेशन होत आहे,
याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं की क्रिएटिव्हिटी मिळते, स्किल सेट मिळतात. काही जण उपजतच चांगले सिंगर असतात, पण त्याच्यामध्ये कसलेली स्किल आहे तर स्किल सेट साठी रिस्पॉन्सिबल आहे, नवीन रिप्रोडक्शन साठी आहे, प्लेजर आनंदासाठी रिस्पॉन्सिबल आहे. जर हा इम्बॅलन्स असेल तर कोणते कोणते आपल्याला इश्यूज किंवा आजार दिसून येतात ते म्हणजे, माझा आवाज येतो सगळ्यांना ना? हो की नाही? हो. ओके, हो. चालेल. ह्याच्यामध्ये इम्बॅलन्सेस झाले तर काय दिसून येतं? कधी कधी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे, एक सेकंड, हात कोणी रेस केला आहे? अर्चना चव्हाण. आपण बघू, तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर इनफर्टिलिटीच्या केसेस येणार. रिप्रोडक्टिव्हच्या संदर्भात जे काही इश्यूज असतील तर ते सगळे आपण कशाशी कनेक्शन त्याचं करू शकतो? स्वादिष्टान चक्र. त्याच्यानंतर आपलं युरिनरी सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम, फ्रिक्वेंट युरिनेशन होतं काही काहींना, बेड वेटिंगच्या समस्या, अलर्जी, ह्या सगळ्या गोष्टी कशाशी आपण करायचं? स्वादिष्टान चक्र. हे चक्र जर जास्त हायपर ऍक्टिव्ह असेल तर काय होऊ शकतं? कंट्रोल नाही राहणार. प्लेजर, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन वरती कंट्रोल नसणार. म्हणजे समाजामध्ये अत्याचार वगैरे होतात महिलांवरती, जास्त हायपर ऍक्टिव्ह, यू कॅन्ट कंट्रोल दॅट थिंग. कळतं? अशा पद्धतीचे आपण तिथे मग कोरिलेट करू शकतो. इनऍक्टिव्ह असेल, इम्बॅलन्स असेल, ब्लॉक्ड असेल तर इन्फर्टिलिटी, मग ह्याचा संबंध पूर्ण हॉर्मोन लेवलशी सुद्धा येऊ शकतो. स्पर्म काउंट, एग काउंट, या सगळ्या गोष्टी तिथे आपण मॅनेज करू शकतो बाय हिलिंग दिस पर्टिक्युलर चक्र. कळतं इथपर्यंत? मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटवरती, रंग आहे येलो म्हणजे पिवळा रंग. कशाशी संबंधित आहे? कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी, माझी विचारसरणी, मी किती कॉन्फिडंट आहे, सेल्फ एस्टीम, थोडासा अहम, या सगळ्या गोष्टी कुठे येणार? मणिपूर चक्र. मणी, जेव्हा मी मनी बोलते, मणी मराठी आहे पण त्याचा आपण लक्षात ठेवण्यासाठी काय करू शकतो? मनी. म्हणजेच काय? आपली भौतिक जगातील ज्या इच्छा आहेत ते हँडल कोण करतं? मणिपूर चक्र. म्हणजे तिथे आपल्या इच्छा आल्या, कुठे नोकरीला जाताना, परीक्षेला जाताना पोटात गोळा येतो की नाही? आपल्या इच्छा कुठे? पोटात येत की नाही? मणिपूर चक्र पोटात. बरोबर, म्हणून गोळा येतो. मणिपूर चक्र इम्बॅलन्स आहे त्या लोकांचं, ज्यांना कॉन्फिडन्स कमी आहे. ओके, ज्यांचे विल पॉवर स्ट्रॉंग आहे मग त्यांचं मणिपूर चक्र जास्त चांगलं ऍक्टिव्ह आहे. समजा आता उदाहरण देते, एखादा व्यक्ती असा आहे खूप आळशी आहे, म्हणजे असे घरात किंवा काही काहींच्या घरात असतात ना लोक, जा रे पाणी घेऊन ये रे, जा रे हे कर, जरा उठ जा. स्वतः हलणार नाहीत पण बाकीच्यांना आपली कामं करायला होते. मग तेव्हा सांगा कोणतं चक्र त्यांचं इनॅक्टिव्ह असेल? 3 चक्र बघितले आतापर्यंत, रूट चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र. तर ह्या तिघांपैकी कोणतं चक्र बरं त्याचं इम्बॅलन्स असू शकतं? ज्याला खूप आळस आहे, ज्याला उठायचा कंटाळा आहे, जडत्व आलं आहे शरीरात. येस, जडत्व. त्यांचं कोणतं चक्र इम्बॅलन्स असणार? मूलाधार चक्र. असं आपल्याला मग कोरिलेट करायचं आहे. कळते? या छोट्याशा एक्झाम्पल वरून. चालढकल करणार तो माणूस, स्वतः पण काय करणार नाही, दुसऱ्यांना पण कॉन्फिडन्स देणार नाही, अशा प्रकारचं. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. कलर आहे पेस्टल ग्रीन कलर, पिंकिश ग्रीन कलरचा येणार पेस्टल ग्रीन. ओके, त्याच्यानंतर कशासाठी? दया भावना, क्षमा, प्रेम, या सगळ्या गोष्टीच्या क्वालिटीज आहेत ते कोण आपलं कंट्रोल करत असतं? ते म्हणजे आपलं हृदय चक्र, अनाहत चक्र. ते जेवढं जास्त उमललेलं तेवढा जास्त माणूस प्रेम करणार, दयाभाव असेल त्याच्यामध्ये, क्षमा असेल. पण आपल्याला चक्र कशी पाहिजेत? बॅलन्स्ड पाहिजे आहेत. कधी कधी चक्र जेव्हा जास्त हायपर ऍक्टिव्ह असतं म्हणजे काय? खिशात नाही 2 पैसे पण लोकांना कर्ज काढून आपण मदत करायला जातात, अशी पण माणसं आहेत. काय? ते जास्त ऍक्टिव्ह आहेत. पण कधी कधी काय होतं, एखादा माणूस खूपच कंजूस असतो, असून देखील देण्याची दानत नसते. मग त्यांचं हे चक्र काय असतं? खूप जास्त प्रमाणात इनॅक्टिव्ह असतं किंवा इम्बॅलन्स्ड असतं. ओके, एकच मिनिट. इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? येस. गॉट इट. तर नेक्स्ट काय असणार? विशुद्धी चक्र.
विशुद्धी चक्र काय करतं, कुठे आहे विशुद्ध, आपलं थ्रोट चक्र विच इज इन ब्ल्यू कलर. त्याचं काम आहे काय, व्यक्त होणं, कम्युनिकेशनची पॉवर, एक्सप्रेशनची पॉवर, ट्रूथ, खरेपणा, हा सगळा कुठून येतो, थ्रोट चक्रातून येणार. खरा नसेल तर आपलं बोलणं अडखळतं, आपण तेवढं कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही कारण की आपण खोटे आहोत. हेच जर माणूस आतून खरा असेल तो स्पष्ट वक्ता असतो, म्हणजेच काय, त्याचं थ्रोट चक्र ऍक्टिव्ह आहे, तो खरा बोलणारा माणूस आहे. बॅलेन्स्ड असेल तर काय, ऑनेस्टी येणार, प्रामाणिकपणा येणार, क्लिअर असणार, स्पष्ट असणार त्याचं, तो काही जे काही बोलेल तो एकदम स्पष्टपणे बोलू शकतो, कॉन्फिडेंटली बोलू शकतो, कारण की भीती नाहीये. कळलं? मग विचार करायचं याचं कोणतं चक्र चांगलं आहे, थ्रोट चक्र आणि मणिपूर चक्र, कॉन्फिडन्स पण आहे. कळते इथपर्यंत? तत्व आहे वायू तत्व. पुढे येऊया आज्ञा चक्र. शब्दातच आहे आज्ञा. काय देतोय हा, आज्ञा देतोय, म्हणजे सगळ्या चक्रांचा राजा, आपल्या पूर्ण शरीराचा राजा आज्ञा देतोय, म्हणून आज्ञा चक्र. आपल्या पूर्वजांना काम नव्हतं आज्ञा चक्र उगाचच बोलायला, आज्ञा देतोय खरोखर. इट इज कनेक्टेड टू आर कोणता ग्लँड, पिट्युटरी ग्लँड. एंडोक्राईन सिस्टीम आहे, एक्झोक्राईन जी सिस्टीम आहे ना, हॉर्मोन प्रोड्यूस करते, केमिकल्स, बायोकेमिस्ट्री आहे, तर ह्या सगळ्याला कंट्रोल करायचं काम जो पिट्युटरी ग्लँड करतो, त्याचं कनेक्शन आहे आपल्या आज्ञा चक्र, म्हणजे आपलं थर्ड आय चक्र. ओके, इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? एकच मिनिट. तर ह्याचा रंग आहे इंडिगो कलर, जांभळा, डार्क ब्ल्यू किंवा जांभळा कलर दिसेल, आयब्रोच्या वरती, भुवयांच्या थोड्याशा वरती असणार. ओके, थर्ड आय चक्र कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, तर म्हणजे आपले इंट्युशन्स येतात ना, की असं होणार आहे, किंवा एखाद्या व्यक्तीची आपण जेव्हा कनेक्शन होतो, आपलं प्रस्थापित होतो, जेव्हा हा चक्र आपला ऍक्टिव्ह होतो, म्हणजे जागृत होतो, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या जागेबद्दल आपोआप आपल्याला इन्फॉर्मेशन आपण गॅदर करतो. होतं की नाही असं, इंट्युशन्स येतात, एखाद्या व्यक्तीचा जर विचार जरी केला त्याच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती जमा होते, आपलं विजडम, आपलं नॉलेज, आपलं ज्ञान वाढतं जेव्हा हा थर्ड आय तिसरा नेत्र बोलतो, जेव्हा आपलं ओपन होतो, म्हणजे हे जे नॉर्मल दिसतं ते दिसतं, त्याच्या पलीकडे दिसायला लागतं, इन्साइट्स येतात आपल्याला, क्लिअर विजन, इंट्युशन्स आणि अवेअरनेस. थोडं पण इकडे काही चेंज झालं तर आपल्याला लगेच कळणार, लगेच तो आवाज येणार, लगेच आपल्याला कळतं कुठून काय कोण येत आहे. पूर्वी नाही, लोकांना झोपल्या अवस्थेत पण समजायचं कोण येत आहे, कोणाची चाहूल आहे. या सगळ्या गोष्टी केव्हा पॉसिबल असतात, जेव्हा तुमचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह असतं. पर्यंत कळलंय? पुढे लास्ट आहे ते म्हणजे सहस्रार चक्र, टाळूचा भाग. लहान मुलांचा टाळू नरम असते की नाही, म्हणजे ती भरायची बाकी असते. ह्याचा अर्थ काय, जन्म इकडचा, जायचे पण इकडूनच. ओके, तो स्त्रोत आहे, आपलं जे काही एनर्जी आपल्यामध्ये येते ते कुठून येणार, इथे येणार. त्या दिवशी आपण ऍक्टिव्हेशनच्या वेळेस जो एनर्जी बॉल तयार केला तो कुठे ग्रहण केला, सहस्रार चक्रामध्ये, बरोबर की नाही. इकडून तिकडून कानामधून वगैरे का नाही घेतला, सहस्रार चक्रामधून त्याची एंट्री. कोणताही कॉस्मिक एनर्जीशी मला कनेक्शन आपल्याला करायचं आहे, सहस्रार चक्र हा एकच वे आउट आहे, इकडून आलो इकडेच जायचंय. कळलं? हा जो आहे ना मधला, मध्ये कोणता चक्र आहे आपला, अनाहत चक्र, म्हणजे रूट आपला हार्ट चक्र, हा मधला ब्रिज आहे. कसला ब्रिज आहे हा, तर ह्या हार्ट चक्राच्या खाली जे 3 चक्र आहेत ते कशाशी कनेक्शन आहे, त्याचं घेणं देणं कशाशी आहे, ते म्हणजे भौतिक जगताशी आहे. आणि ह्याच्या वरती जे 3 चक्र आहेत ते आपले आहे स्पिरिच्युअल जर्नी, अध्यात्माचा प्रगती. म्हणून कुंडलिनी खालून वर येते, तेव्हा जेव्हा खालून वर याला ज्यांची सुरुवात होते, तेव्हा त्यांचा हळूहळू जो भौतिक जगतातील इंटरेस्ट आहे, रस आहे, तो कमी कमी का होतो, हळूहळू पुढचे चक्र तुमचे ऍक्टिव्हेट होत जातात. कळलं? इकडून एकदा तो पास झाले की तुम्ही खालच्या तुमच्या जगतामध्ये तुम्हाला काही रस नसणार, आपण पुढचा मार्ग येणार, मग तो हळूहळू परमार्थिक आणि मग मोक्ष. हा त्याच्या पाठी लॉजिक आहे. मग तेव्हा आपलं जर आपला चांगला असेल, पूर्ण ऍक्टिव्ह असेल, जागृत असेल, तर आपल्याला याच्यातून काय मिळणार, स्पिरिच्युअल कनेक्शन, एनलाइटमेंट, सिद्ध, मीच आहे रचनाकार, मीच आहे क्रिएटर, मीच आहे बुद्ध पुरुष, ती लेवल येते त्या माणसाची. तेव्हा इथपर्यंत कळलं. आणि हेच आपण काय करतो, रेकीच्या चक्र माध्यमातून या चक्राचं पूर्ण आपण
बॅलन्स करतो. काय करतो? चक्र आपण बॅलन्स करून देत असतो आणि त्याला ऍक्टिव्हेट करत असतो. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? याच्यामध्ये काय डाऊट? अर्चना चव्हाण, काय डाऊट होता? अनम्यूट करा म्हणजे मला कळेल. रूट चक्राचा मंत्र काय आहे? मंत्र लम हा, आणि ते सगळं आहे नोट्स मध्ये. अफर्मेशन लिहितात ते काय? अफर्मेशन आता तुम्ही सांगा, काय द्याल? कशासाठी जबाबदार आहे ते? ते माझ्या हजबंडचा कमर दर्द होते ना इकडे एकच मणक्यामध्ये. second. एकच. मला नोट्स आवाज ओपन येत करू दे. 1 मिनिट थांबा, मी नोट्स ओपन करते दाखवायला. ओके. आधी आपण बघू ह्याला बॅलन्स कसं करायचं. बरोबर? हा. आता प्रश्न पडला पाहिजे की नको तुम्हाला, बॅलन्स कसं करायचं? हे सगळे चक्र आहेत तर. हा. आता तुम्हाला हिलिंग शिकवली आहे. हो. हं. तर आपल्या डॉक्टर मिकाऊ उसू यांनी काय सांगितलं? शरीरामधले 24 पॉइंटला तुम्ही हील करू शकता. किती पॉइंटला? 24 पॉइंटला. आणि आपण काय काल बघितलं की मिनिमम तुम्हाला 3 मिनिटाची हिलिंग द्यावी लागेल जर 24 पॉइंटला आपल्याला हील करायचं असेल. तर असे 24 पॉइंट जर आपल्या शरीरात आहेत आणि 3-3 मिनिटाची हिलिंग झाली तर आपल्याला किती मिनिटं हिलिंग करावं लागेल? 72 मिनिटं. तिथे खायला वेळ नाही आपल्याला. 72 मिनिटं बसणार आहोत आपण स्वतःची हिलिंग करायला. नाही. तेवढा पेशन्स नाहीये आपल्यामध्ये. तर मग आपण काय करू शकतो? म्हणून मग चक्राची बॅलन्सिंग इथे महत्वाची ठरते. 24 पॉइंट करण्यापेक्षा आपले 7 चक्र केलेले आपल्याला परवडतील की नाही? हो. त्यांनी काय केलं? ठीक आहे, तुम्हाला 24 पॉइंट नाही करायचे, कोणते कोणते पॉइंट येतील बघा, हे सगळं आहे आपल्या. मग कमीत कमी तुम्ही तुमच्या 12 अवयवांची करा. मग काय होणार? 3 × 12 किती होणार? 36 मिनिटं. पाहिजे तर तुम्ही 72 मिनिटं करा, 36 मिनिटं करा, नाहीतर मग काय करा? 7 चक्रांचं बॅलन्स करा. 7 चक्रांवरती जर 3-3 मिनिटं हिलिंग द्यायची झाली तर किती मिनिटं लागतील? 21 मिनिटं. ते परवडेल आपल्याला. बरोबर? मग त्या हिशोबाने मग चक्रांचं आपण तिकडे हिलिंग करू शकतो. डायरेक्ट बॅलन्स होणार नाही, आधी हिलिंग करावी लागेल एक एक चक्राची. हे आपल्या डेली लाईफ मध्ये आपल्याला इन्क्लूड करायचं आहे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये. कोणीतरी प्रश्न विचारलेला ना, त्याचं हे उत्तर. तर आता समजा तुमच्याकडे तेवढे पण मिनिटं नाहीयेत, 21 मिनिटं, तर 2-2 चक्र ऍट अ टाइम तुम्ही हील करू शकता. एक हात आपण कुठे ठेवायचा? आज्ञा चक्र, एक हात मूलाधार चक्र. 3 मिनिटं हिलिंग केली. नेक्स्ट काय येणार? एक हात कोणता येणार? थ्रोट चक्र आणि दुसरा हात येणार स्वादिष्ठान चक्र. बरोबर? त्याच्यानंतर हार्ट चक्र आणि मणिपूर चक्र. अर्ध्या ह्याच्यात झाली वेळेमध्ये. पण त्याच्यापेक्षा बेस्ट आहे तुम्ही एक एक चक्र ऍट अ टाइम करा. 21 मिनिटं तर आपण स्पेंड करू शकतो स्वतःसाठी. ओके. ओके, सो हाऊ यू कॅन बॅलन्स युअर ऑर आय वुड से हील युअर चक्र. हाताची पोझिशन कशी पाहिजे? कप शेप पाहिजे. ओके, अशी नाही, फ्लॅट नाही ठेवायची. एनर्जीचा फोकस राहायला पाहिजे इकडे. म्हणून थोडीशी काय करायची आहे? कप शेप ठेवायची आहे. आणि जेव्हा समजा हा माझ्या हातावर मला हिलिंग करायचे तर मी अशी ठेवणार. असा हात फ्लॅट नाही ठेवणार, असं पकडायचं नाहीये हात, अशी ठेवायची आहे. म्हणजे काय, मध्ये गॅप आहे ना तिला वाळायला, घट्ट नाही ठेवायचं, त्याला थोडं वाहण्यासाठी जागा ठेवायची. नाही टच नसेल करायचा, असं गरज नाही की टचच केला पाहिजे. थोडंसं आपण काल जसं केलं ना स्वतःचं, त्या हिशोबामध्ये असं सुद्धा करू शकता. कळतंय? हे क्लिअर आहे? पुढचं आता मी तुम्हाला notes- मॅडम ह्याच्याने जातील का? काय बोलताय? परत बोला, काय बोललात? स्किनचे आजार. होय, तुम्हाला माहिती पाहिजे कशी हिलिंग करायची ते. तुम्ही असंच बोलला ना? असं बोलली? काय बोलली असं? हिलिंग करायची. अरे सांगते, कारण की हे
इम्पॉर्टंट आहे की कोणालाही कधी हार्ट अटॅक आला. माझा आवाज बंद झालेला काय? नाही ना? कोणाला? काशीनाथ आवाज येत नव्हता? ओके. हार्ट अटॅक येत असेल एखाद्या माणसाला, आता हे कसं माहिती असायला पाहिजे म्हणून मी सांगते हं. हा काही रेकी बिकीचा पार्ट नाहीये. तेव्हा काय करायचं? आपल्या समोर एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतोय, तेव्हा काय करू शकतो? आपल्या हातात काय आहे का? रेकी असेल तर चांगली गोष्ट आहे. किंवा कधीही कोणत्याही माणसाला एखाद्या तुमच्या घरातल्यांना वगैरे सांगून ठेवायचं. तर आपली किरंगळी आहे ना, किरंगळी, जिकडे तुम्हाला एक टोकदार काही गोष्ट भेटेल, सेफ्टी पिन म्हणा, काही म्हणा, पटकन त्याला त्या किरंगळीला काय करायचं? प्रिक करायचं. प्रिक करायचं म्हणजे टोचायचं. त्याच्यातून 3-4 थेंब रक्त बाहेर आलं पाहिजे, पिळून पिळून काढायचं. म्हणजे काय होईल? त्या माणसाला वेळ भेटेल हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी. एक छोटीशी टिप सांगितली इथे. डाऊट्स आहेत? सगळं कळलंय आम्हाला. उद्यापासून तयार. आता माईक ऑन करा. आता मी प्रश्न तुम्हाला नाही तर मी विचारते का? आपल्याला टेन्शन. ओके. बाकीचे पडद्याच्या आड आहेत त्यांना काय नाही करू शकत मी. प्रश्न विचारे सगळे गायब होतात बघा कसे खालून. मॅडम हे किती टाइम केलं पाहिजे दिवसातनं? म्हणजे मॉर्निंग, इव्हन असं काय टायमिंग वगैरे? कसला टाइम कसला टाइम कसला टाइम? म्हणजे किती वेळ आपण मेडिटेशन असो, काही रेकीचं आपण जेव्हा करतो त्यावेळी? ते सगळं उद्या सांगेल मी. डेली बर. प्रॅक्टिसेस. हा, डेली प्रॅक्टिस. विल डिस्कस टुमॉरो. आता ह्या सब्जेक्टशी काय रिलेटेड आहे का? ओके. तर ज्यांना लेवल 2 साठी यायचं आहे, काय कायांच्या इन्क्वायरीज आल्या होत्या, तर मनात निगेटिव्ह विचार आल्यावर काय करायचं? कितव्या दिवशी सांगितलेलं? पहिल्या दिवशी. मनात निगेटिव्ह विचार आल्यावरती क्वेश्चन आले, मनात निगेटिव्ह विचार आल्यावरती काय करायचं? कोण सांगेल मला? कट कट डिलीट डिलीट. बेंबीच्या इथं. पहिल्या दिवशी सांगितलं ना आपण. म्हणून व्हिडिओज बघा पाठचे आणि ऐका, फक्त लावून ठेवू नका कानाला. ओके. वापरण्यात जेव्हा आणाल, नाहीतर मग त्याचा विसर पडणार. जोपर्यंत आपण ऍक्शनच घेत नाही, हळूहळू एक गोष्ट विसरणारच. रूल येतो, आपला स्वभाव आहे प्रत्येकाचा. म्हणून जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत कितीही मोटिवेशनल तुम्ही स्पीच ऐका, नाही ते काही देवाची हे ऐका, पोथ्या वाचा, काही फरक पडणार नाही आपल्यात. हाय तसे ठम्म बसलेले. हो की नाही? करणं म्हणून बोलते गरजेचं आहे. नाहीतर तेच प्रश्न परत. मग निगेटिव्ह विचार असू दे, नाहीतर त्यांचा गुंता असू दे, तो गुंता सॉल्व्ह होणार नाही, तो वाढणार. अनलेस अँड अंटिल टू यू काय करणार? तुम्ही ऍक्शन घेणार. बसून काही जगात होणार नाहीये. बसल्यासारखीच राहणार आपण. उठून निघावं लागेल आणि करावं लागेल. मी कितीही इथून बडबड केली तर तुमच्या जागी मी येऊन करणार नाहीये, तुम्हालाच करायचंय. की नाही? कोणताच पेंटर एवढा आतून ओढून ओढून सांगत नाही एकच गोष्ट 4 वेळा. आपलं काम झालं, टाटा बाय बाय. ओके. तर झालं. लेवल 2 च्या ऍडमिशनचा आपण आज रात्रीपासून जीपेचा नंबर शेअर करणार आहोत. ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्या नंबरवरती पे करून स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे माझी टीम तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तशी ऍड करत जाईल. आणि उद्या आपण हे पण डिस्कस करणार आहोत की लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये एक्झॅक्टली आपला पोर्शन काय काय राहणार आहे. आणि फीज जी आपण काल बघितली ती 5500 आता आपण फायनल केली आहे काल.